त्यामध्ये उपादान निमित्त. मग आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो, इथं त्या ठिकाणी तिकडे बघा तुम्ही तिकडे बघा, ते पात्र आहे त्यांना सांगायचं नाही. मग जरा ते आमचं स्वागत म्हणजे विषयाचं हे सांगते की म्हणजे आपल्याला कार्याचा खरा करता कोण हे शोधायचं. कारण आपण इथंच दुःखी असतो. कार्याचा करता असतो हे दुसरा, आपण लावतो आपल्याला किंवा दुसऱ्याला, आणि त्यामुळं काय होतं तिथं आपल्याला दुःखाची प्राप्ती. एक कार्याचा दोन कर्तव्य झाली. विक्रियावादी दुःखी असतो, अडचणीत येतो. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला कार्याचा करता कोण, कारण समयसारमध्ये सुद्धा करता अधिकार दिलेला आहे खास त्यांनी. कर्ता कर्म अधिकार दिला. मग आपल्याला ह्याची चर्चा माहीत असेल तर तो मी अकर्ता स्वाभाविक कसा हे तिथं लावता येऊ शकते ना. मग या ठिकाणी सांगितलं की उपादान आणि निमित्त. मग आता उपादान कशाला म्हणायचं, निमित्त कशाला म्हणायचं. म्हणजे दुपारी झालं होतं की उपादान म्हणजे सहज शक्ती आणि निमित्त म्हणजे स्वयंकार्यरूप परिणमन करण्याची सहज शक्ती. स्वयंकार्य करण्याची सहज परिणमती सकर्ता. कर्त्याची व्याख्या केली, जो परिणमतो तो करता. मग आता लावायचं ती कुठं पण. चपाती बनली तर ती कोण आहे करता, आणि रागाने विभाव बनलं झाले तर कोण आहे करता. जो परिणामला तो. चपाती कणिक बनली म्हणजे कणिक करता, रागाने विभाव मी केले म्हणजे मी करता. म्हणजे आता नयाची विवक्षा येईल. आता तिथं आपण असमान जातीय द्रव्य पर्यायात राहतोय ना. मग निमित्त कोणाला म्हटलं तर कार्य घडताना जे त्या ठिकाणी अनुकूल असते, ज्याच्यावर अनुकूलतेचा उपचार केला जातो त्याला म्हटलं जातं निमित्त. मग उपस्थित असतं त्याच्यावर अनुकूलतेचा. अनेक कारणे असतात, हो, पण जी अनुकूल पडते त्याला निमित्त. आणि जे अनुकूल पडत नाही त्याला आपण घेत नाही विचार. करता म्हटलं जातं व्यवहारामध्ये, म्हणून आरोप शब्द. आरोप म्हणजे उपचार. व्यवहारामध्ये त्याला करता नाही, त्यांना आरोप शब्द का वापरला म्हटलं व्यवहारात त्याला करता म्हणतो म्हणून आरोप म्हणजे तसं नाही. विचार माझ्यावर आरोप घेतला, तसं नसताना मला करते असं म्हटलं तर आरोप झाला. म्हणजे तसं वास्तविक नाही, पण आरोप करून म्हटलं तसं ती आरोपच आहे. ती आरोपच आहे त्याच्यावर. जसं आपण काल म्हटलं ना दुधाची बाटली, हे आरोपित कथन आहे. तसं आहे त्याच्यावर व्यवहार म्हणजे मानुमत असा असतो. वास्तविक कथन नाहीये. मग या ठिकाणी काय सांगितलं, निश्चय नयाने कार्याचा करता कोण. आणि असं काढून घ्या ना, तुम्हाला बघायचं होतं ना. खरं ते हा नाही पाठवला, दुसरंच न्यायदीपिकेत आहे ना, तेच घेतलं. काय कार्य घेतले, आचार्य अमृतचंद्रने शास्त्र रचना की. काय आचार्य अमृतचंद्रांनी शास्त्र रचना की, शास्त्र रचना झाली, हे कार्य आहे. आता कार्याचे उपादान आणि निमित्त दोन कारण आपण पाहणार. मग शास्त्र रचना होई हे काय झालं, कार्य. मग कार्यामध्ये आता उपादान काय लिहिले बघा, वाचा तुम्ही चार्ट. सही रूप पुद्गल स्वयं स्वतः शास्त्ररूप परिणमित हुए 100%. काय सांगितलं उपादान की कागज आणि ते शाई, त्या रूपाने पुद्गल स्वतः स्वयं काय झालं. नाही कागज आउटसाईड. आता कागदावर लिहिलं गेलं, शास्त्र रचना झाली. म्हणजे कागद पण आहे तिथं. आणि हे ऍक्च्युली उदाहरण आपण घेतलेलं नाही, कधी घेतलेलं नाही आपण. पहिल्यांदाच मी बघितले. म्हणजे आपण चार्ट बघितले का जीव स्वयं स्वतः ज्ञान और राग रूप परिणमित हुआ, हे झालं 100%. आणि दुसरं कलम इंद्रिया प्रकाश स्वयं स्वतः परिणमित हुए 100%. हे निमित्त घेतले. आताच त्यांनी सांगितलं ना, एक कार्य होताना अनेक निमित्त असतात. त्याच्या खाली लिहिले एक असद्भूत व्यवहार नाही. म्हणजे असद्भूत व्यवहार नयाने. असद्भूत व्यवहार नाही कळतोय का, म्हणजे मग मला पुढे त्याच्यात नाही मला नाही कळत, यांना कळत असेल, मला नाही.
सद्भूत म्हणजे असत्य, असत म्हणजे खोटं हम्म. आणि व्यवहार म्हणजे भेद करणारा आणि नाही एवढं मला फक्त. नाही म्हणजे नाही म्हणजे एका विषयाचं कथन करणारा, अंशाने कथन करणं, प्रमाणातील अंशाचं कथन करणं. बर. मग आता या ठिकाणी असद्भूत व्यवहार नाही. मग असद्भूत म्हणजे व्यवहार नयाचे दोन भेद. विशेष रूपाने भेद करणं याला म्हटलं जातं व्यवहार नाही. विशेष रूपाने आता भेद चाले त्या व्यवहार नयाचे दोन. नाही म्हणजे अपेक्षेने त्या ठिकाणी भेद चाले. हा म्हणजे तुम्ही हे लावलेलं चुकीचं नाहीये. प्रमाणाच्या एका अंशाचं कथन, अभिप्राय म्हणा, वक्त्याचा अभिप्राय, अभिप्राय, श्रोत्याचा अभिप्राय, दृष्टिकोन. नाही म्हणजे दृष्टिकोन. मग आता त्याच्या ठिकाणी व्यवहार नयाचे दोन भेद केले. एक असद्भूत, सद्भूत आणि असद्भूत. असद्भूतचे पुन्हा दोन केले. सद्भूत सांगते. असद्भूत म्हणजे दोन द्रव्यांचा नसलेला संबंध दाखवतो. आणि सद्भूत मध्ये एकाच द्रव्याचा आपल्या गुणपर्यायाशी असलेला जो संबंध आहे तो सद्भूत व्यवहार नाही. पिशवी तुमच्याकडे म्हणजे त्याच्यामध्ये आता पर्यायाचा ते भेद रूपाने ज्ञान. एकाच द्रव्यामध्ये असणाऱ्या आपल्या गुणपर्यायाशी जो संबंध दाखवतो भेद रूपाने तो सद्भूत. आणि इथं दोन द्रव्याचा जो संबंध दाखवला जातो तो असद्भूत. तर सद्भूत मध्ये येईल की माझे जीवद्रव्याचे जे गुण आहेत ते वेगवेगळे गुण आहेत, तर हा सद्भूत मध्ये येईल. आणि असद्भूत मध्ये दोन द्रव्य, मग उद्गल आणि जीव हे आता मी सांगते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आता क्लिअर होईल. असद्भूत मध्ये असद्भूतचे दोन भेद परत करायचे. एक उपचरित आणि एक अनुपचरित. मग उपचरित असद्भूत व्यवहार नाही. मग उपचरित म्हणजे त्या ठिकाणी उपचार केलाय. वास्तविक पाहता ते आपल्यापासून आपण बाजूला करू शकतो, परंतु त्या ठिकाणी त्यांचा आणि आपला तिथं संबंध आहे, तर ते दाखवायचंय त्यांना. आता घर माझे आहे, हे घर, मग हे घर माझे आहे. वास्तविक पाहता घर कशाचं आहे? पौद्गलिक आहे, परंतु तिथं मी राहतोय. त्याचा करता म्हणजे ते माझं म्हणून आता हे करतोय ना. पैसे माझे, स्त्री माझी, कारण हे आपण म्हणतोय कारण आज एक भावापुरता त्याच्याशी संबंध लावलाय आपल्या स्त्रीशी आपला किंवा पुरुषाशी आपला. मग जर आपण हा संबंध लावला नाही तर त्या ठिकाणी काय होईल? त्या ठिकाणी सदाचाराचंच संपून जाईल. कारण जे पैसे माझे आहेत ते माझे, नाही तर दुसऱ्याचे पण माझे, माझे पण माझे, असं होऊ शकतं. घर कुणाच्यात पण कुठं जाऊ शकेल. किंवा पत्नी हे हा मग व्यभिचाराचा दोष होऊ शकेल. मग हे सगळं दाखवण्यासाठी ह्या नयाची गरज आहे. ते विनाकारण हे नय आलेले नाही. म्हणून हा नय गरजेचा आहे की एक तुमच्या सदाचाराच्या ह्याच्यासाठी, लौकिक व्यवहार व्यवस्थित चालण्यासाठी. म्हणून इथं उपचार केला गेला की हे माझे, वास्तविक पाहता हे माझे नाहीयेत, माझ्यापासून भिन्न आहेत. आपण त्याला ठेवून येऊ शकतो. चरित असद्भूत हे सांगायचं म्हणजे खोट्यातला खोटा पण व्यवहार नाही आहे. मग त्यांचा संबंध आपला आहे. म्हणजे तो एका लिमिट ठीक आहे. नाहीतर मग कोणी कुणाच्या घरात जाईल, कोणी कुणाची संपत्ती, कोणी कुणाच्या मुलांना माझं, असं काही हा लौकिक व्यवहार नाही. हा कळला मला. आणि त्याच्यानंतर उपचरित असद्भूत व्यवहार नाही. ज्या वस्तू आपल्यापासून बाजूला आपण करू शकतो, आपल्या बरोबर कंटिन्यू नाही घेऊ शकत, तरी सुद्धा त्याचा आणि माझा संबंध आहे, हे उपचरित असद्भूत व्यवहार नयाने दाखवलं. त्याच्यानंतर दाखवलं अनुपचरित असद्भूत व्यवहार. याचा एक क्षेत्रावघा संबंध आहे. वास्तविक ते अन्य द्रव्य आणि मी अन्य द्रव्य आहे, परंतु तरी सुद्धा एका क्षेत्रात मी राहतो. माझ्यापासून मी त्याला नाही बाजूला करू शकत. असं कोण आहे? द्रव्य कर्म, शरीर. म्हणजे शरीर, द्रव्य कर्म, ज्ञानावरण, दर्शनावरण, ह्याला घातलं अनुपचरित असद्भूत व्यवहार नयामध्ये. मग हे आपण बाजूला करू शकतोय का आपलं भाऊ असेपर्यंत? म्हणून ते तर एक क्षेत्रात आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलं? उपचरित, अनुपचरित. उपचार नाही, अनुपचरित. हा, मग त्याच्या पुढे जावं. सद्भूतचे दोन केले भेद, एक उपचरित आणि अनुपचरित. जे आपल्या पर्याय आहेत ते क्षणवर्ती आहेत.
मग ते मतिज्ञान असो, श्रुतज्ञान असो, विकारी भाव असो, ह्या सगळ्यांना घातलं उपचरित सद्भूत व्यवहारनयामध्ये. एका द्रव्याचे एकच पर्याय, एका द्रव्याचे जे पर्याय होतात, एका द्रव्यामध्ये होणारे ज्या पर्याय आहेत त्या खरंच आहेत, वास्तविकच आहेत, एका द्रव्यात आहेत. उपचरित सद्भूत व्यवहार. त्या पर्याय आपल्याच आहेत, मती श्रुत, परंतु त्या पर्याय आपल्या बरोबर कंटिन्यू नाही आहेत, परंतु पर्याय भेद केले ना होतात आपल्यातच. म्हणून त्याला उपचरित सद्भूत व्यवहार नाही म्हणजे दाखवलं मी. अनुपचरित सद्भूत व्यवहारमध्ये द्रव्य आणि गुणांचा संबंध आहे. म्हणजे माझ्यात ज्ञान आहे, माझ्यात दर्शन आहे, माझ्यात सुख आहे, माझ्यात वीर आहे, असं गुणांमध्ये भेद करून समजून देण्यासाठी दाखवलेलं. गुणी संबंध नाही. आता तुम्ही एक संबंधाच्या भाषेत लिहिलं, न्याय एक क्षेत्रावा, द्रव्य आणि गुण ह्यांचा संबंध आहे. म्हणजे द्रव्य आणि गुण. द्रव्य म्हणजे आणि द्रव्य आणि पर्यायाचा संबंध येणार तो उपचरित सद्भूत. म्हणजे काय म्हणायचंय, गुणवाला द्रव्य नाही दाखवलं, द्रव्याला वेगळं वेगळं करून दाखवलं म्हणून त्याला म्हणलं व्यवहार नाही. द्रव्यामध्ये जीवात ज्ञान गुण आहे असं जेव्हा म्हणतो ना त्यावेळेस तो निश्चयने नाही आहे, पण निश्चयाने सांगताना ज्ञान गुणवाला जीव असं म्हटलं जाणार. मग जीवातलं ज्ञान गुण असं म्हणताना अंश दाखवताय ना तुम्ही. मग जे काही तुम्ही भेद करून भलेही अनंत गुण दाखवा, जीवातील अनंत गुण असं म्हटलं तरी सुद्धा अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही होणार, कारण ते भेद करून कथन केलेलं आहे. मग हे एका द्रव्यात आहे म्हणून सद्भूत म्हटलं. दोन द्रव्यामधला संबंध नसलेला संबंध असतो तो असद्भूत व्यवहार नाही असतो. अनुपचरित का म्हटलं, उपचार न करता जोडलेले आहेत एकमेकांशी, ते म्हणजे कादाचित्क नाही आहे, कायम आहे त्यांचा संबंध, म्हणून त्यांना म्हटलं अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. उपचरित मध्ये काय घेतलं, द्रव्य आणि पर्यायाचा संबंध असतो. मग ती द्रव्याचीच पर्याय, त्याच द्रव्याची पर्याय आहे, पण एक समयवर्ती आहे किंवा क्षणिक आहे म्हणून, पण त्याचीच ती पर्याय असल्यामुळं उपचरित सद्भूत व्यवहार नाही म्हणा. मग त्याची आता इथं सांगा, ज्ञान जीवाचं ज्ञान म्हणून म्हणतात, ज्ञानाची पर्याय सांगा. बरोबर, माझं मती ज्ञान पर्याय, माझी क्रोध पर्याय असं म्हटलं तर ते उपचरित सद्भूत व्यवहार आहे. पुढे सांगायचं सांगा. झाले की बस की पुढचं कुठे सांगितले की तुम्ही? नाही, ते पुढचं तुम्ही सांगा. आता हे अनुपचरित सांगा ना, क्षेत्रावा. असद्भूत सांगितलं का तुम्ही? हो सांगितले का? हो. अनुपचरित असद्भूत व्यवहार मध्ये काय घेतलं, एक क्षेत्र. माझं शरीर असं जे म्हणता ना तुम्ही, का ह्याच्यात घेतलं मग ते जीव आहे का पुद्गल आहे? पुद्गल आहे. शरीर जीव काय? शरीर पुद्गल आहे आणि दोन भिन्न द्रव्य पण एका क्षेत्रात संबंध. मग अनुपचरित का म्हणायचं, कारण ते वेगळं काढू दोन शकत द्रव्य आहे नाही, म्हणून. तेवढ्या पर्यायापुरतं वेगळं काढू शकत नाही, म्हणून अनुपचरित आहेत. म्हणजे वास्तविक थोडक्यात एक काय म्हणायचं, स्थूल कथन. म्हणजे आता तुम्ही त्याला वेगळं वेगळं करू शकत नाही. जसं दूध आणि पाणी एकत्र केलं तर त्यावेळेस ते एक क्षेत्रावगा रूपाने राहिलेले. मग दोन द्रव्यांचा जेव्हा उपचार न करता संबंध जोडला तेव्हा त्याला म्हणायचं अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. कारण तो खोटा आहे, जरी व्यवहार नाही तर खोटाच आहे. इकडं पण खोटा, इकडं पण खोटाच म्हणायचं. फक्त इथे दोन द्रव्यातला संबंध आहे. व्यवहार नाहीच खोटा आहे, खोट्यातलं कोण किती खोटं आहे किती चर्चे. मग इथं इवन असं पण घ्या, काय म्हणायचं, माझी इंद्रिय, माझं शरीर, जे काय तुम्ही एक क्षेत्रावगा रूपाने ते सगळं इथं येणार. आणि उपचरित असद्भूत मध्ये काय येणार, असद्भूत मध्ये काय येणार, माझं हे घर आहे, ते माझं नाही आहे, पण मी जर सगळे घर माझे म्हटले तर व्यभिचार होईल. आणि हे माझं नाही. काय म्हणायचं, ह्याला उपचरित असद्भूत का म्हटलं, कारण त्याचा सर्वथा प्रदेश भिन्न आहे. त्यांचं अस्तित्व राहू शकतं भिन्न भिन्न असताना, तरी पण त्याला माझं म्हणतो, ह्याला उपचार म्हणायचं. इथं राहू शकत नाहीये दोन द्रव्य ते वेगळे वेगळे. त्यावेळेस ते तुम्ही माझं शरीर म्हणताय तेव्हा ते वेगळं. माझे कपडे म्हणताना कुठे येणार, कपडे वेगळे नाही सांगा, हे करू नका. म्हणजे उपचरित उपचरित मग तिथं तेच सांगायचं त्यांना, काय जेव्हा कार्याचा करता दाखवतो ना आपण. आता सांगा, कुंभाराने घट बनवला, कुठला नाही आहे,
व्यवहार नाही इधर से कौन सा है? असद्भूत व्यवहार. बरोबर. मग तेच त्यांनी सांगितलं असद्भूत का म्हणायचं त्याला. कारण गडबड कुंभाराने जरी म्हणाला तरी मातीच्या योग्यता होती म्हणून ते कुंभाराने सर्वथा गडबड भिन्न द्रव्य आहेत दोन्ही. हा, हा. दोघांचं एकमेकांचं कार्य ऍक्च्युली सगळं सर्वथा भिन्न भिन्न आहे. पण तरी सुद्धा ह्याचं ते व्यवहाराने त्याचा हा असं म्हणलं गेलं ना म्हणलं जे गेलं. सगळं ते खोट्यातला खोटा नाही. झालं काय नाही घ्यायचं संबंध. चला. म्हणून या ठिकाणी असद्भूत व्यवहार नाही आणि पाहिलं तर या ठिकाणी निमित्ताला कार्याचा करता एकापेक्षेने म्हटलेलं आहे. ते परंतु असं करा की खोट्याचा अर्थ सांगा. खोट्याचा अर्थ सांगा नाही तर ते सर्व फेकून दिलं तर नाही म्हणजे व्यवहार नाही, इथं खोटा आहे असं प्रयोजनभूत बोलतोय. नाही आहे आपल्याला कुठल्या अपेक्षा तर आधी प्रयोजनभूत कुठल्या अपेक्षेने आहे ते पण बघा. ज्या नयाने आपण जोडतो त्या नयाने तोडावं पण लागते. प्रयोजनभूत कुठल्या अपेक्षेने आता सांगितलं की पहिला सदाचार हे सगळं न्याय अन्याय अनिती ह्याच्यात सगळं जाईल ना. दुसरा सांगितला अनुपचरित असद्भूत व्यवहार न्यायामध्ये अहिंसा आपल्याकडून पालन होणार जर आपण हे नीट जाणलं तर. हा व्यवहार न्याय आपल्याला जीवनात फायद्याचा आहे. कशासाठी तर अहिंसेचं पालन. आपण ते शरीर आणि आत्मा एकत्र ना ती दोघं कसे असमान जातीय द्रव्य पर्याय दोन द्रव्याची मिळून झालेली ती पर्याय आहे. आणि त्या अपेक्षेने तिथं आपण एखाद्या जीवाला त्या ठिकाणी हात मोडला पाय मोडला त्याचा दुःख होणार का नाही. त्याची वेदना आहेत की नाही त्याला. मग आपण असं मग हे पालेभाज्या खाणं कांदा बटाटा लसूण खाणं हे सगळं काय होईल जर म्हणून तिथं प्रयोजनभूत कधी आहे अहिंसेच्या पालनासाठी तो उपयोगी नाही आहे. ते योग्य नाही आहे. त्यावेळेस अहिंसेच्या पालनासाठी त्याचं आपल्याला म्हणजे फायदा आहे ना ते त्याच नाही आणि आपण बघतोय त्या ठिकाणी. म्हणून तो प्रयोजनभूत त्या अपेक्षेने 46 गाथा हा की त्या ठिकाणी नाहीतर आपण काय करू राखेसारखा तो जीव काय होईल मुरगळून टाकणार आणि म्हणणार मला कुठे हिंसा ते द्रव्य भिन्न आहे मी द्रव्य त्याचा अजून थोडासा खुलासा करा. कशाचा तुम्ही जे सांगताय अनुपचरित अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही म्हणजे ती व्यंजन पर्याय ऍक्च्युली त्या ठिकाणी एक भवाकृतीची ती व्यंजन पर्याय ना मी नारकी मी तिरेंच मी मनुष्य मग त्या पर्यायाला सुद्धा ह्या शरीराच्या अवयवांना किंवा हे तोडफोड करून चालेल का किंवा दुसऱ्या जीवाच्या आपण काहीही केलं तर चालेल का नाही. कारण त्या शरीरात तो जीव त्याचं वेदन करतोय. जर तसं मानलं तसा एकांत झाला तर निश्चयाचाच अभाव केला त्यांनी तिथे. लोभ केला निश्चयाभासीने निश्चयाचा लोभ केला. आणि संक्लेश परिणाम किती पुढच्या जीवाला होतील. तिथं त्या शरीराला त्रास दिला तर तो संक्लेशित होईल ना. म्हणून असं नाही आहे तो नाही त्या दृष्टीनं प्रयोजनभूत आहे. पुढचं तर आपल्याला जर पर्याय आणि गुण कळले नाहीत म्हणजे कसं असतं कुठलीही गोष्ट बघताना तुम्ही साडी साधी खरेदी करायला गेला दुकानामध्ये ते सगळं बघता सूत काय आहे त्याची काठ काय आहे त्याची मधली डिझाईन काय आहे ती माझ्या अंगावर कशी दिसेल म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही अगदी त्याची काय करता कप्पा कप्पा छानता आणि मग तुम्ही त्याला घेता. लक्षात आलं का. नंतर त्याला पैसे देतात सगळ्याच त्या साडीचे पण आधी काय करता सगळं बघून घेता ना प्रत्येक गोष्ट तुम्ही. तसा हा आत्मा मी कसा आहे माझं स्वरूप काय आहे हे जर आपल्याला समजलं तर अभेदाकडे जाऊ. अनुभूती त्यावेळेस एक सरबत साधं घेतलं तर सरबत करताना लिंबू पाणी लोण साखर हे सगळं पाहिजे. हे सगळ्याचं तुम्ही ज्ञान करता आणि त्यावेळेस ते भेदरूपाने करताय. पण ज्यावेळेस अनुभव करताय निश्चयाकडे जाताय त्यावेळेस तुम्ही ह्या भेदाकडे बघत नाही. त्यावेळेस सरबताचं फक्त भावभासन करता. लक्षात आलं. मी इथं आधी भेदरूप बघावं लागेल ना आणि म्हणून हे सद्भूत व्यवहार नाही आला. कशाने बनतं तर लिंबू पाहिजे साखर पाहिजे सरबत म्हटलं तर नाही होणार प्रोसिजर. तसं माझ्या आत्यापर्यंत पोहोचायचं म्हटलं ते सगळे अँगल आहेत त्या सगळ्या शिड्या आहेत त्याला सगळं परत आउट करून टाकायचं आणि एक आधी करून त्याचा तो विषय तो कॅच करून आपल्या स्वभावापर्यंत पोहोचायचा आहे. म्हणजे नाही तितकेच महत्वाचे आहेत आणि याच्या अतीत होणं तितकंच महत्वाचं आहे. खोटं म्हणून फेकून नाही द्यायचं नाहीतर मग धर्मात
ज्ञानाचा नाही पक्षातिक्रांत उच्चरित आहेत सद्भूतचं काय फायदा? हं? उच्चरित सद्भूतचं काय फायदा? उपचारित सद्भूत ना, मग जे कार्य होतंय माझं मती असो, श्रुत असो, जे काही ज्ञानाचं जे शैक्षणिक ज्ञान असो किंवा काही असो, पण ह्या पर्याय आहेत आणि ह्या पर्यायामध्ये मी नाही ना अडकलं पाहिजे. हे कळलं पाहिजे ना की कुठल्या किंवा ह्या पर्यायाचा मी काय वापर केला पाहिजे. मती ज्ञान आहे, श्रुत ज्ञान आहे, त्या पर्यायाच्याद्वारे मी माझा निर्णय पण करू शकतोय हे ना. म्हणजे साधन काय वापरू शकतोय ह्याचा पण निर्णय होतोय त्या ठिकाणी. कितीतरी अँगल आहेत त्याला, कितीतरी फायदे आहेत. हा म्हणजे तो व्यवहार आहे म्हणून त्याला फेकून देऊ चालणार नाही. तर त्यात हा मती ज्ञान शुद्ध ज्ञानवाला मी आहे म्हणजे हीच माझी शक्ती आहे. कारण त्याच्या माध्यमातूनच आपण ज्ञानाचा विकास करणार आहे. त्याच्या माध्यमातून मी माझं स्वरूप काय, त्याच्या माध्यमातून हे उपाधीचा निर्णय होणार आहे. त्या पर्यायात त्याचं रिफ्लेक्शन येणार आहे. परंतु हा व्यवहार आहे खोटा आहे म्हणून फेकून दिलं म्हणजे कुठल्या वेळेस तो प्रयोजनभूत आहे आणि कुठल्या वेळेस तो अप्रयोजनभूत आहे हा विवेक आपल्याकडे पाहिजे. एकेंद्रिय द्विंद्रिय इधर तिकडे असं आणि आपण जसं म्हणतो की समोर चंद्र आहे वर आणि लहान बालक असते आणि त्या बालकाला म्हटलं बघ बघ तिथं चंद्र आहे, मला चंद्र दाखव, चंद्र बघ, ह्या बोटाकडे बघ तिथं चंद्र आहे. मग त्या बोटाकडे दाखवताना तो बोट नाही दाखवायचा, मला चंद्र दाखवायचा. पण सुरुवातीला अवलंबन, मग हे जे बोट आहे तो व्यवहार आहे आणि तो चंद्र आहे तिथं निश्चय आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला पण प्रयोजनभूत तिथपर्यंत आहे. पहिल्यांदा बोट बघावं लागेल त्याला, बोट बघावं लागेल. आणि एकदा चंद्र बघितला की ह्याचं प्रयोजन संपलं, हा अप्रयोजनभूत झाला आणि प्रयोजनभूत चंद्र. म्हणजे ह्याला खोटं नाही म्हणजे ह्याची खरं नाही हे ना ह्या आपल्या चतुसीमा फिक्स करायला मी माझं स्वरूप शाश्वत काय, क्षणिक काय, हे का करले काय मी कशाचा अवलंबन काय केले तू? एकदा पुन्हा हे करते ऐकेल ते पुन्हा एकदा मला एकदा पुन्हा घर बांधायचं म्हटलं तर त्याला पिलर उभा करायला आपण लागते. हे केलं ना ते मला पुन्हा एकदा रेकॉर्ड करायचं. आता हे चार्ट करू आधी. हा नाही आधी यायचं मला पटकन काय करायचं? हे सद्भूत असद्भूत हे मी तुम्हाला पाठवते, ह्याच्यावर आहेत रेकॉर्डिंग. काय म्हणजे त्यांना तुम्ही एक काम कराल का, थोडं कष्ट घ्या ना आमच्यासाठी अजून याच्यावरती प्रश्न काढून आम्हाला द्याल तुम्ही तर आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू. ते लय मास्टर येत तुम्ही आम्हाला नाही, मी तर म्हणते की तुम्ही ऑनलाईन हे करा, आमच्याकडे भरपूर असणार येतात आम्हाला पाठवणार आहे दीदी सगळं, पण आम्हाला घरी एवढं थोडी ना कळणार आहे ते. तर तुम्ही एक एक त्याच्यातलं एक चॅप्टर तुम्ही त्यांना उचलून घेऊन जावा की बेस्ट आहे तुम्हाला. चला उपादान निमित्त बघू आपण. असं निमित्ताला उचलून पकडून घेऊन जायला लागतं. तर या ठिकाणी काय झालं असं आमच्या उपादानात योग्यता आली होती. नाही ऐका, निश्चय नाही आणि कार्याचा करता कोण. अनुपचारित सद्भूत समजून काय फायदा? अनुपचारित सद्भूत इकडे ना, तर तीच हा जो मी आता म्हटलं ना की जी वस्तू आहे त्याचा कप्पा ना कप्पा छान आहे. माझ्यात काय काय आहे, ज्ञान पण आहे, दर्शन पण आहे, चारित्र्य पण आहे, आनंद गुण पण आहे, स्वच्छत्व शक्ती आहे, सर्वज्ञत्व शक्ती आहेत. अशा भेदरूपाने कशी आहे हे पाहण्यासाठी आणि त्या भेदरूपातून आपल्याला आपली महिमा जागृत झाली ना, आणि ज्यावेळेस महिमा जागृत झाली त्यावेळेस आपण त्याच्याकडे रुचीनं जाऊ, आणि ज्यावेळेस रुचीनं जाऊ त्यावेळेस त्याची अनुभूती होईल ना. तोपर्यंत नाही होणार ना. आनंद गुण एक शक्ती जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेस लक्षात येतं, अरे हे या शक्तीचं काम आहे, ही शक्ती माझ्यातच आहे, मला काहीच करायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं जेव्हा नॉलेज होतोय त्यावेळेस आपण काय होतोय, आपली इतकी आपल्याला महिमा येते, आपण मग पराकडे बघण्याचं, मी परिपूर्ण वस्तू आहे याच तिथं काय होतोय, निर्णय होतोय. आणि त्या निर्णयाचा अनुभव जे करतो ते निश्चयात करतोय. आणि ती दृढता झाली तर आपोआपच कसं आहे दिले काय माल आहे त्याच्यात कळायला पाहिजे. तुम्ही समुद्र नुसतं सांगून आता आपल्याला माहित नाही त्याच्यात हिरे, मानकी, मोती सगळं आहे, आपल्याला त्याच्यातलं दिसलं, पण त्या समुद्रामध्ये इतकं आहे हे कळलं तर माणूस काय करतोय, त्याचं महत्व देतोय ना. म्हणजे त्यातून जाणण्याचा प्रयत्न, शोधण्याचा प्रयत्न करतो ना. तसं सर्वज्ञ शक्ती माझ्यामध्येच आहे. तुम्ही शिखरजीला जाता, सामान्य शिखरजीचं महात्म्य तुम्हाला
की कशा आहेत, काय, कशासाठी आहे तिचं महात्म्य, सगळं गोळा केलंय आपण ज्ञानात. आणि म्हणून तिथं आपण जातोय श्रद्धेनं. किती काय त्रास झाला तर जायचं शिखरजीला, कारण महात्म्य आहे ना. मग तसं माझा आत्मा इतका महिमावान आहे, इतका आहे ते अनंत. मग काय आहे अनंत मध्ये, काय काय आहे आणि ते काय काय मला फायदेशीर आहे, हे जेव्हा समजतं तेव्हा त्याची अनुभूती घ्यायला आपण जाऊ. नाही मग म्हणतो ना, नाही लय वेळ बसवतच नाही आणि काय विकल्पच येतं. का विकल्प येत आहे? कारण त्याची जी महिमा आहे, जितकी महिमा तितकं तिथं रमणार आपण. म्हणून आधी हे सगळं बघायचं, हे आधी सगळी माहिती काढायची, मग आत शिरायचं का नाही? बरोबर आहे का? तेवढ्यासाठीच आम्ही इथे आलो. मग आता तुम्ही ऑनलाईन जॉईन होऊन जा. चला आता हे पुढचं, निश्चय नैसे कार्य का करता. म्हणजे निश्चय नाही म्हणजे या ठिकाणी कार्याचा निश्चय, ज्याच्यातून निघून गेले गोळा करणं. चय म्हणजे गोळा करणं, ज्याच्यातून सगळं काही गोळा करायचं जे होतं ते व्यवहार नयाने केलं, त्याचे भेद केले, संपलं. आता काढून टाका, ज्या नयाने जोडलो होतं त्याला आता काढून टाका. हे बाहेरचं कोण आहे का? जे काही आपण उपचाराने म्हटलं तो घर माझं, मुलं माझी, पैसा माझा, वास्तविक पाहता ते गोळा केलेलं होतं. ते माझं रूप खरं रूप नाही, ज्याच्यात मिसळलेलं नाही काय, अशी मूळ प्युअर वस्तू मला दाखवा. मग आता त्याच्यात हे नाही आहे, त्याच नयाने काढून टाकली. त्याच्यानंतर काय केलं, एक क्षेत्रावगा संबंध असणारे द्रव्यकर्म, नो कर्म यांचाही माझा काही संबंध. ते पौद्गलिक आहे, काय संबंध? कारण म्हणतानाच म्हटलोय आपण असद्भूत व्यवहार नाही. त्याच्यानंतर हे भेदरूप पर्याय करणं, भेदरूप पर्याय पाहण्यामध्ये त्या ठिकाणी भेद करून पाहतोय, तेही मला प्रयोजनभूत नाही. आणि पुढं काय सांगितलं, गुणभेद करणं. तर गुणभेद केला तरी विकल्प आहे, नाही आहे तिथं. भेदरूप पर्यायामध्ये शुद्धोपयोगाचे पर्याय सुद्धा काढून टाकायचे. भेदरूप पर्यायामध्ये म्हणजे ध्यानाला बसल्यावर तेव्हा मला अनुभूती झाली आणि तिचं स्मरण करत बसलं तर ते ध्यान किंवा त्याचं स्मरण येतं. आता उपयोग लागत नाही पण मला त्या दिवशी ध्यानाला शुद्धी झाली आणि आनंद आला होता, मग त्याचं स्मरण करतो, आज होईना म्हणून. मग त्याला ध्यान समजलं तर ती स्मरण पण राहू दे. ती पर्यायाची महिमा आली तर विषय चुकला, पर्याय बनला, विषय आपल्या बाजूला राहिला. स्मित आहे, स्मित. मग आता सांगितलं म्हणजे कळलं का? मग निश्चय नयामध्ये काय आहे, बरोबर आहे का? म्हणून निश्चय नयामध्ये सांगितलं हे कोणीही माझं नाही. मग आहे काय माझा? तर माझा त्रिकाली ध्रुव आहे. मग तिथं प्रश्न आहे की ह्या कार्याचा कर्ता कोण आहे? तर व्यवहार नयाने, असद्भूत व्यवहार नयाने त्या ठिकाणी म्हटलं, परंतु निश्चय नयाने काय सांगितलं, जो स्वयंकार्यरूप परिणत झालाय तोच कार्याचा 100% करता आणि निमित्त 0% करता. म्हणून इथं घेतलं त्यांनी. पुद्गल उपादान करता आहे कशाचा? शास्त्र रचनेचा 100%. आणि आचार्य अमृतचंद्रचा जीव जो आहे किंवा इंद्रिया जे आहेत ते 0% निमित्त आहे. मी कार्याचा करता 0% आहे. मग कार्याचा करता कोण झालं? तर पुद्गल द्रव्य हाच कार्याचा कर्ता झाला. शास्त्र रचना रूप कार्याचा कर्ता. असंच मग तुम्ही कुंभकाराचा घटवा की कुंभकाराचा साधं रोटलीच घ्या ना, आपल्याला माहिती येते रोटलीचा कर्ता कोण असा प्रश्न केला तर निश्चय नयाने रोटलीचा कर्ता कोण सांगा? कणीच्या नंतर लोई नको, आपल्याला त्याच्यात भेद नका टाकू. आता त्या ठिकाणी फक्त इथं एवढंच सांगा की कार्याचा कर्ता कोण आहे. तर त्या ठिकाणी जी कणिक आहे तो कार्याचा कर्ता आहे 100%. आणि त्या ठिकाणी बाई जी आहे, पोळपाट वेलन हे जे आहे ते कार्याचा कर्ता जो निमित्त म्हटला जातो तो 0% आहे. म्हणजे या ठिकाणी उपादानच कार्याचा कर्ता असतो. तुम्ही ते चार्ट बघितलं? मग त्याच्यासाठी निमित्त उपादानाचं सत्य 1 मिनिट समोर आहे तुमच्या. मग त्यात 100% निमित्त लिहिलंय आणि एकीकडे 0% निमित्त लिहिलंय, असं का? दिसलं का? 100% असू द्या. एकीकडे लिहिलंय उपादान 100%, निमित्त 100% आणि एकीकडे लिहिलंय निमित्त 0%, असं का? थांबा त्यांना काय मग
तिथे उपादान करता समजलं काय ते सांगा. निमित्त करता हे 0% म्हटलं इथे मग बरोबर आहे का या चुकीचं आहे? चार्टमध्ये. हं. बरोबर आहे 0% कारण निमित्त तर काय तो करते? निमित्त म्हणजे जर घट हजर बनवायचा असतं. आहे. जर आरोप केला मग जातो. 100% का लिहिलंय? 100% कारण की ते कलम आणि इंद्रिय जे आहे आणि अमृतचंद्राचार्यांचा जो जीव त्यांचं ज्ञान आहे, त्यांचा राग जो आहे तो परिणामीच जो आहे. होऊ दे पण की. तो व्यवहार नाही आणि नाही बघा, नाही बघायचं फक्त. व्यवहार नाही. 100% का म्हणलंय निश्चय निमित्ताला करता, व्यवहाराने करता आहे म्हटलं जाईल, पण निश्चयाने करता नाही. त्यामुळे नय समजून घ्यायचे. जेव्हा रोटली पण सांगितली ना तुम्हाला, रोटली 100% करता कोण आहे तर निश्चयाने लोई आहे, आणि निमित्त स्त्री वगैरे हे सगळं किती टक्के, किती टक्के त्यावेळी 0% निश्चयाने 0%. करता हा. 0%. आणि जेव्हा व्यवहाराने सांगणार त्यावेळेस त्यांनी दोन्हीकडे 100% लिहिलंय. व्यवहार नाही आणि वस्तू आगम ज्ञान दोन्ही सांगणार. मग आगमामध्ये काय दाखवलं जातं त्या ठिकाणी निरीक्षण आहे, निरीक्षण पद्धती. तिथं उपादान 100% आहे आणि निमित्त 100% हजर आहे. दोघं पण 100% हजर आहे. काल आपण बघितली ना आगम भाषा आणि अध्यात्म भाषा. दोन्हीही 100% हजर आहे. असं नाही की निमित्त 50% उपादान 50%, असं नाही. दोन्ही पण 100% हजर आहे. मग त्या ठिकाणी उपादानामध्ये मातीचं 100% हजर आहे. निमित्तामध्ये सांगितलं अमृतचंद्र आचार्यांचा हे कुंभकाराचं घट होते. कुंभकाराचा जीव स्वयं तो घट बनवण्याची जी इच्छा आहे, तो स्वयं त्याची इच्छा आहे ना, ती तिथं 100% हजर आहे त्याची. आणि इकडे जे वेल त्याचं काय जे चकला आहे ते पण 100% त्या ठिकाणी हजर आहे. लक्षात आलं का? 100% हा. आणि अध्यात्म भाषा वास्तविकता, खरी वास्तविकता ही आहे की त्या ठिकाणी 100% कार्य कुठं झालेलं आहे, मातीमध्ये झालेलं आहे, ना की कुंभकारामध्ये, ना की. आणि म्हणून कार्याचा करता वास्तविक पाहता मातीचं 100% आहे हा निर्णय आपण करा. आणि म्हणून मग तिथं अकर्ताकडे आपण जाणार की तिथं ही लावा, हे कार्य काय आहे, या कार्यात कोण स्वयं परिणमित झाले आणि तो कार्याचा करता, हे श्रद्धानामध्ये आपलं पक्क असलं पाहिजे. तर आपण त्या ठिकाणी आपल्याला ही वस्तू व्यवस्था क्लिअर झाली. म्हणजे व्यवहार आणि माती, कुंभकार, चकला, बेल हे सगळे 100% आहे. उपस्थित 100% 100% आहे. पण निश्चयाने जर पाहिलं तर मातीच 100% आहे. म्हणजे त्या ठिकाणी करता कोण करता. हा प्रश्न तिथं आहे. करता कार्याचा मातीच आहे. करता कोण, मातीच. तर निश्चय नयाने कार्याचा करता 100% उपादान आहे. उपादान आहे. सिद्धार्थ जे निर्माण होईल ते उपादान कार्य मीच आहे, उपादानातच कार्य होणार आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, माझे फायदे घेऊ आणि मग तुम्ही घटवा 2-3 उदाहरण. किंवा मरणामध्ये कुंभाराला 100% करता का म्हटलं? घटाचा करता हे फायदे होऊ दे शोभा काकी आणि मग घेते मी त्यांना घटवा. विषात ताजं झालेलं आहे ना. व्यवहार आगम भाषामध्ये घटाचा करता 100% कुंभार म्हटलं का नाही? मग कुंभाराला 100% का म्हटलं? व्यवहाराने म्हणून तोही तिथे उपस्थित कुंभारच आहे, अन्य कोणी नाही हे दर्शवण्यासाठी. टेलर नाही घट शिंपी नाही घट घट बनवण्याची इच्छा कुंभारालाच कुंभारालाच होणार. त्या इच्छेचा तो 100% म्हणून करणार. 100% कुंभाराला आलं का लक्षात? ते डॉक्टरला नाही इच्छा होणार घट बनवण्याची. डॉक्टर नाही, टेलर नाही. काय झालं इच्छा टेलरलाच होईल, कुंभाराला नाही होणार. मला वाटलं योग आणि उपयोग आहे, जे कला आहे. म्हणून 100% कुंभाराला सुद्धा म्हटलंय व्यवहारामध्ये त्याला. त्या ठिकाणी ते सगळं कुठे तर आणून उभा केला तर त्याच्याकडे घट बनला जाणार नाही. ते आगम भाषा चुकीची एवढं नाही. पूजा करताना निमित्त उपादान का सत्य स्वरूप जानने से जीवन में क्या लाभ. आपल्या जीवनामध्ये ह्याचा काय फायदा. जहाँ उपादान कार्यरूप परिणमन करता है वहाँ निमित्त स्वयं होता है.
हे निमित्ताला हुडकावं लागत नाही, निमित्ताला शोधावं लागत नाही, निमित्ताकडे जावं लागत नाही. जिथं उपादान आहे तिथं सहज निमित्त मिळतं. यह सिद्धांत एवढं आता आपण वाचू आणि मग यह सिद्धांत समझने से मेरे पास मेरा आत्मद्रव्य है, उसका शुद्धात्मानुभव लेने के लिए मैं स्वतंत्र हूँ, अन्य किसी पर मैं अवलंबित नहीं हूँ. ऐसा जानकर यह जीव स्वात्मानुभव लेता है और सम्यक आनंदी जीवन जीता है. एवढं सांगा पहिला. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा सिद्धांत समजल्याने माझ्यामध्ये माझं आत्मद्रव्य आहे आणि त्याचा शुद्धात्मानुभव घेण्यासाठी मी स्वतंत्र आहे आणि अन्य किसी पर अवलंबित नाही हूँ, मी दुसऱ्यावर अवलंबून नाही, अवलंबून नाही. असं जाणून हा जीव स्वात्मानुभव लेत आहे, तो सम्यक आनंदी जीवन जीत आहे. सम्यक दर्शन कोण देणार आहे तुम्हाला? म्हणून मी तिथे सांगते निमित्त देणारा नाही. तुम्ही कुठल्या देवाला विचारायला जाऊ नका, गुरूंना विचारायला जाऊ नका, द्या म्हणून सांगू नका. कोणी सांगितलं जरी तुम्हाला की तुम्ही मिथ्या दृष्टी आहे, सम्यक दृष्टी आहे, तरी विश्वास नाही ठेवता येणार. कारण माझा निर्णय मीच करणार. आज कोणी अवधी मन परिज्ञानी नाही. कोण देणार नाही, लौकिक सुख सुद्धा कोण देणार आहे. भ्रामक कल्पना आहे. मुलांनी सुखी ठेवलं, सुनांनी सुखी ठेवलं, ताईंनी सुखी ठेवलं, देवाने सगळ्याचं करतात. दुःखाचा पण मीच करताय, सुखाचा आपलं काय, सुखाचं मी आहे, दुःखाचं तुम्ही. सगळं एका ठिकाणी सगळं माझं मला मिळणार. आगम आणि अध्यात्माचं सांगा मला. एक वाक्य राहिलंय हो देत त्यांचं. मी आपले जो दूसरे पर निर्भर होता है वह पराधीन होता है. स्वाधीन स्वतंत्र जीवन जीने के लिए समीचीन वस्तु व्यवस्था का ज्ञान उपयोगी है. दूसरा कोई मुझे सुखी अथवा दुखी नहीं करता. जब मैं स्वयं ही सुख अथवा दुख रूप परिणमन करता हूँ तब मैं स्वयं ही आनंदी जीवन जीने के लिए समर्थ हूँ. मेरा कार्य करने के लिए मैं ही परिपूर्ण समर्थ स्वतंत्र हूँ. आता बोला 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 की आता तुम्हाला काय शंका आहे तर सांगा. हा राहू दे किती काहीतरी सांगायचं असलं तर होत आहे. राहू दे. नाही, त्यांचं काही शंका होतं. हो त्याच्यावरच की तुला शंका. काय सांगायचं होतं? नाही, त्यांची ती शंका मग अशी विचारलेली आहे, तर झालं का? नाही आता ते विचारा म्हणजे ते सांगते फॅन कमी करायचं. सम्यक दर्शन जेव्हा प्राप्त झालं तेव्हा तुम्ही कारण सांगता ना. काय मनुष्य गतीमध्ये जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली कोण कोण निमित्त आहे? देवदर्शन येत नाही म्हणजे दर्शन, त्याला ज्ञानोपदेश. आम्हाला येत नाही. म्हणून घाम फुटला तुम्हाला ते काय सांगतात या कसा तत्व प्रचार करणार. जाती स्मरण. नरकामध्ये काय आहे? वेदना अभिभव. देवगतीमध्ये काय आहे? देववृद्धी दर्शन. देववृद्धी दर्शन. मग हे जे सगळं सांगितलं ना हे सगळं निमित्त आहे. देववृद्धी दर्शन. देव अन्य जे देव आहेत ना मोहर्दिक देव त्यांची वृद्धी पाहून अन्य देवांना सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे एक आश्चर्य झालं का त्यांना इतक्या वृद्धी आहेत. मग ते अवधीनी जाणतात धर्माचं फळ आहे. जिनबिंब दर्शन पण असेल ना? आहे ना सगळे आहेत बाकीचे. हे वेगळे फक्त म्हणून तेवढे घेतले आपण. मग मला म्हणायचं होतं सम्यक दर्शन उत्पन्न झालं त्यावेळी हे सगळे निमित्त आहेत. तर उपादान काय निमित्त काय? मी म्हणजे कोण? सम्यक दर्शन प्राप्त होण्यामध्ये कोण उपादान? आता गुण लावा तुम्ही. कोणत्या गुणाचं कोणतं कार्य आहे? सकाळी आपण अंतरात्मा बहिरात्मा बघितलेलं आहे. श्रद्धा गुण उपादान आहे. आणि निमित्त कोण आहे? हे सगळं आता जे काय आपण पाहिलं त्या ठिकाणी दोन निमित्त होणार. एक अंतरंग निमित्त आणि बहिरंग निमित्त. अंतरंग निमित्त कर्माचा 7 प्रकृतींचा उपशम शयक्षम हे घेणार अंतरंग निमित्त. आणि बहिरंग निमित्त घेणार त्या ठिकाणी जिनबिंब दर्शन, जाती स्मरण, धर्म काय हे सगळं. आणि म्हणून मग तिथं क्लिअर काय झालं की मला जे सम्यक दर्शन झालं त्याचा करता कोण? तर सम्यक दर्शनाचा निश्चय नयाने करता माझा श्रद्धागुण त्या ठिकाणी काय झालं समीचीन रूपाने परिणत झाला. म्हणून मी सम्यक दर्शन उत्तर द्यायचं असं म्हणण्यापेक्षा माझा श्रद्धागुण. सम्यक दर्शन गुणाची पर्याय त्या गुणाची ती कार्य पर्याय ज्याची ते उपादान आहे.
कारण त्या उपादानातून त्या पर्यायाची उत्पत्ती होणार आहे. ती पर्याय आहे. असं म्हणायचं का माझी श्रद्धा गुणाची पर्याय. हो, त्या समयाची योग्यता श्रद्धा गुणाची ती परिणती. श्रद्धा गुण नाही, श्रद्धा गुणाची ती परिणती हा त्या कार्याचा करता. ते जेव्हा आपण भेद करणार त्यावेळी उपादानातले ते सांगितले तसे. म्हणजे ती उत्समयी पर्याय की योग्यता श्रद्धा गुण रूपाने तो परिणत. स्थूल बघत असताना श्रद्धा गुण म्हणाला. दुपारी सांगितलं ना त्यांनी गुण उपादानाचे 3 भेद करतो आपण. त्रिकाली उपादान, अनंतर पूर्व क्षणवर्ती पर्यायाचा अभाव रूप उपादान आणि तत्समयिकी योग्यता. मग हे सूक्ष्म बघायला जाताना श्रद्धा गुणाचं त्या समयाचं ते परिणमन हे उपादान. पण सामान्य बघताना श्रद्धा गुण म्हणलं तरी चालते, उपादान आहे. सम्यक दर्शन ते उपशम सम्यक दुपारी हा चार थोडा तर त्यावेळेस अनंतानुबंधी हे 4 आणि मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व. सम्यक प्रकृती. 7 प्रकृतीचा तर जेव्हा शाईक होतं तेव्हा म्हटलेलं आहे ना. नाही काय पूर्ण व्याख्या शाईक सांगा, सम्यक पूर्ण सांगा. उपशम सम्यक दर्शन जेव्हा होतं तेव्हा काय होतं? 4 प्रकृती म्हणजे अनंतानुबंधी 4. हा ते 4 आणि इकडे मिथ्यात्व, सम्यक प्रकृती आणि सम्यक प्रकृती. हा, काय करायचं त्यांना? या तीनाचं हे होतं, अभाव होतो. अभाव नाही म्हणायचं. कुठलं सम्यक्त्व होणार आहे ना त्यानुसार त्याची परिणती होणार आहे. उपशम होणार तर उपशम सम्यक दर्शन होणार, क्षयक्षम होणार तर क्षयक्षमिक सम्यक दर्शन होणार, क्षय होणार तर क्षयिक सम्यक दर्शन होणार. म्हणजे उदय असतो तो म्हणला जातो की उदय आहे सम्यक प्रकृतीचा जेव्हा क्षयक्षमिक सम्यक दर्शनामध्ये. पण ते क्षयक्षम सामान्य म्हटलं 7 प्रकृतींचा क्षयक्षम असतो म्हणून त्यात सम्यक प्रकृतीचा उदय असतो. हे अशी कर्माचे जे आहे ते अंतरंग निमित्त लावायचं, बाहेरचं बाह्य लावायचं. मग हे त्या ठिकाणी मग कार्याचा करता हा कोण आहे हे असं आपल्याला शोधता आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग आपण मी स्वतंत्र आहे, माझ्या आनंदासाठी कोण स्वतंत्र, मी स्वतंत्र आहे, माझा आनंद गुण त्या रूपाने परिणामला पाहिजे. ज्ञानगुणाने त्या रूपाने परिणत माझा ज्ञानगुण होतोय, बाहेर काय आहे हे आपण अशा पद्धतीनं सगळं लावलं तर आपल्याला स्वतंत्रता आणि स्वाधीनता. आता हे जे तुम्ही सांगितलं हे आम्ही आता त्याचं तुम्ही प्रश्न विचारला, आम्ही त्याचं ठामपणे उत्तर नाही देऊ शकत आहे. येतंय, समजतंय, मांडायला येत नाही. म्हणजे ह्याचं काय असं आपण हे अजून तुम्ही घटवा ना तुमच्या जीवनात, त्याच्यावरून होणार. अजून घटवण्यासाठी काय करू म्हणजे तुम्ही प्रश्न देतात का आम्हाला? उदाहरण लावा ना अजून तुम्हाला समजण्यासाठी. ऑनलाईन वर आपण घेऊ. जसं समजलं की धन कमवलं, मी धन कमवलं, किंवा आता काय म्हणायचं, धन आलं, कार्य लावायचं. ऍक्च्युली हे बघा, वाद झाला तुमचा आणि माझा आणि तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला सांगायचं. मग ती पहिल्यांदा असं म्हटली, मग मी असं म्हटलं, मग त्यांच्याबरोबरची ती जी मैत्रीण असं म्हटली, असं आपण कसं डिटेल कॉमेंट्री करतो आणि तेच विचारात बसतो सारखं. म्हणजे एकटं असलं तरी रोटल्या करताना त्याच्याऐवजी मी असं बोलायला पाहिजे होतं, ती असं आपला आचार्य म्हणते. त्याच्यामुळं काय झालंय, आर्त आणि रौद्र ध्यान. मग हे आहे ना, हे आता ह्यांनी सांगितलं आता त्याचं अंतरंगकारण, बहिरंगकारण, उत्समयिकी योग्यता, निमित्त, ह्या टाकाना आलेल्या विचाराला तिकडे टाकायचं ना. कोण काय म्हणलं, आधी कोण बोललं, नंतर कोण बोललं, काय शब्द बोलले. आपलं अज्ञानी असताना तो व्ह्यू असतो. आता ज्ञानी झाले, आता ह्यांनी आता इतकं सगळं सांगितलं ना, कार्य घडताना निमित्त, उपादान, आगमभाषेन, अध्यात्म भाषेन, अंतरंगकारण, बहिरंगकारण, कर्माचा क्षय. तर हे आपल्याला विचाराला भांडणं झाली, आता कशाही निर्माण झाले, तर मग आता त्याच्यावर आपण हा मला कशाही झाले, मी क्रोधी झालो, हे कार्य आहे, सांगा उपादान काय, निमित्त काय. मग आता ते टाकत त्या चक्रात सगळ्याचं कार्य. आपण कसं मग अशी सांगितलं सम्यक दर्शनासाठी उपादान काय, तसं क्रोधासाठी उपादान काय. कार्य घेतलंय, मला क्रोध आहे, गुणविकारी नसतात. विकारी भावाची पर्याय म्हणून चारित्र्य गुण हे झालं उपादान. विभाव परिणती. ठीक आहे, हा तसं म्हणा. म्हणजे उपादान ते आहे, बाहेर नाही आहे. मग उपादान माझ्यात आहे आणि निमित्त काय आहे, तिथं पण 2 प्रकारांनी घालायचं. तिथं पण 2 प्रकारांनी घालायचं. कर्मांचा उदय आहे कुठल्या, क्रोध कर्माचा उदय, चारित्र्य मोहनीयाच्या क्रोध कर्माचा उदय आहे ते निमित्त.
आणि बहिरंगामध्ये मग ते ज्याच्या निमित्तात झालं त्याला आपण दोषी समजतोय. मग म्हणजे एक एक तोडत जावा. मला क्रोध झालाय ना, तर बाहेरचं हे उपचरित असद्भूत व्यवहार नाही आणि तो परका ज्याने की मला क्रोध केला ना, हे नाही आहे करता, ह्याला तोडा. मग ह्याच्या पुढे जाऊन अजून त्या कर्मांचा उदय म्हणताय, द्रव्य कर्मांचा, तो सुद्धा मला काय करणार नाहीये. उदय आला मी क्रोधी व्हायचं की नाही माझ्यावर आहे ना. मग त्यामुळे ते दोन्ही पण निमित्त किंचित करायचं, ते करणारे नाहीये. मी भाव केले, हे भाव कर्म माझे आहेत, त्यामुळं इथं करता मी झालोय. म्हणून तिथं आणि गुण आहे तो श्रद्धा गुण, चारित्र गुण हे माझं आहे, तो उपादान कारण आहे. असं इकडे यायचं. आणि आपण आपल्याला त्या जीवाबद्दल क्षमा की माझ्या पापाचा उदय होता, माझ्या चारित्र गुणाचा उदय होता, मी दुसऱ्यावर काय केले, आरोप केले. म्हणजे आपल्याला तिथं सहज भाव व्हायला पाहिजे. बाहेर बोलायला तर वर्ग काय सांगितलं बाबा, ते सगळे 100% 10% केले त्यांनी. ती तो वेगळा चार्ट त्याच्यावरच की उपादान ते लय मज्जा आली बरं का स्मितात ताई मला त्याच्यात. आणि मला पहिल्यांदा कळलं नाही त्या टक्केवारीची वेगवेगळी ते एक एक विषय घेतले तसे, पण ते समजण्यासारखं आहे. काय होते त्याला, घ्या मी दाखवतो. काय असतं त्याला वाचा काय होते ते उपादान निमित्ताचं नाही का. नाही पहिल्यांदा ऐका. नंतर काय सांगायचंय, उपादान आणि निमित्त 100% घेतलंय असद्भूत व्यवहारण्याने. निश्चयने सांगितलं निश्चयने कार्य का करता, विवक्षित कार्य का करता उपादान 100% करता है और विवक्षित कार्य का करता निमित्त 0% है. फळ काय मिळालं, समीचीन है क्योंकि दोनों नयों के बारे में मान्यता योग्य है. नयाचं ज्ञान करून द्यायला वाटतं हो त्याच्यात. म्हणजे पुढे घेतलंय 100% उपादान करता आहे आणि निमित्त 0% आहे. तर असमीचीन है क्योंकि वस्तु व्यवस्था को बाधा आती है, कारण असद्भुत व्यवहारने की मान्यता में भूल है. हा म्हणजे असद्भुत व्यवहारने 0% करता नाहीये. किती टक्के आहे, 100% आहे. असद्भुत व्यवहारने निमित्त 0% करता नाहीये, 100% पाहिजे म्हणजेच व्यवहाराने. हा म्हणून त्यांनी एक एक मत घेतले. तिथे दाखवू का तुम्हाला नाही समजलं तर कोणत्या परफेक्ट करायला पाहिजे ना, 500चे नोट कोणते आणि 100चे 10चे कोणते नको ओळखायला यायला. नुसतं व्यवहार निमित्त 100% आहे हे निश्चयाचं कथन सांगितलं. पुढे काय घेतलंय, 100% उपादान आणि 0% निमित्त. कुठला नाही चुकलं हे माझं. असद्भूत व्यवहार नाही. आणि हे कुठलं नाही आहे, निश्चय निश्चय. पुढे काय लिहिलंय, किती टक्के आहे. म्हणजे काय हे घेतलं कथन तुम्ही? समीचीन आहे, हे कथन समीचीन आहे. आता अनेकांची मान्यता काय आहे त्याच्यानुसार घ्यायला लागले. कोणी मानलं उपादान 0% आहे आणि निमित्त 100% करता आहे. का तुम्हाला शिक्षकाशिवाय समजत नाहीये, ते पाहिजेतच तुम्हाला, घेऊन जाणार आहे त्यांना तुम्ही. म्हणजे काय झालं सांगा, उपादानाला 0% केलंय आपण. म्हणजे काय सांगायला लागले, 0% उपादान कोण झालं विवक्षित कार्य करता. बौद्ध द्रव्य मानत नाही, क्षणिक सगळं संपतं ना, पण बौद्ध झालं. विवक्षित कार्य का करता 0% उपादान निमित्त 100%. तिसरं असमीचीन है क्योंकि वस्तु व्यवस्था में बाधा है, कारण असद्भुत व्यवहार नाही और निश्चयने की मान्यता में भूल है. दोन्ही नयाने कळलं नाही त्याला. कारण इथं उपादानाला तर 100% पाहिजेच होतं. कार्य कुठं घडणार, जर उपादान शून्य केलं ना तर कार्य कुठं घडते. नाही तर रोटल्या कशा करणार, मुख्य कार्य तर उपादानातून घडतं. कार्याचा करता हाच आहे. स्मितात आहे. तिसऱ्यामध्ये ते 100% वरती 100% म्हटले, खाली 100% म्हटले, ती चूकच म्हणायची का बरोबर म्हणायची. तिसऱ्यामध्ये तुम्ही चुकीचंच दुसरा आहे की. घेतला नाही, तुम्ही तिसऱ्यावर गेलाय. तिसऱ्यामध्ये नाही घेतला ना दुसरा, बरं घ्या पुन्हा. दुसरा जे आहे ना, हे तुम्ही वरची समीचीन दाखवली दोन्ही मान्यता. हा तेच की. आणि तिसरं त्यांनी दुसरं होतं कसं ना, घेतलं माहिती का, हे वेगळं आणि हे वेगळं कॉलम column आपलं वेगळं सामान्य घ्यायला लागले. असू दे की बरं, कॉलम असं वेगळे असले बरं, तरी हे या सगळं त्यांनी ठिकाणी एकाच कॉलम मध्ये घेतलंय. हे जे सगळं घेतलंय ते
त्यामुळे सद्भूत व्यवहारण्याने हे बरोबर आहे आणि निश्चयण्याने हे बरोबर आहे. असं हे चार सद्भूत व्यवहारण्याचं एक कॉलम आहे आणि निश्चयण्याचं एक आहे. 0% हे निश्चयने समजून घ्या आणि हे इकडं आता व्यवहारणे. तर 0% आणि 100%, आणि इथं दिले त्यांनी 100 घेतले का व्यवहाराने? हा, व्यवहाराने 100% निश्चयने पण 100%. दुसरं नाही, म्हणताय उपादान ना, दुसरं ना, दुसरं 100% आणि 0%. हे उपादान 100% आणि निमित्त 0%. उपादान 0 100% निमित्त आणि नाहीच आहे, 0% उडवून टाकलं. उडवून टाक. आणि व्यवहाराने झिरो उपादान 100% आणि निमित्त 0%. बरोबर आहे का? नाही, नाही. चुकीचं आहे? सेमच आलं ना हे झिरो इकडे. 100 तेच ना, ही चुकीची मान्यता हाची आहे. मान्यता हा, आहे. त्यामुळे हे मत बरोबर नाहीये. नाही. मग पुढे काय घेतले त्यांनी? 0% उपादान आणि 100% निमित्त. नाही, हे पण चुकीचं. तर हे सुद्धा चुकीचं आहे. निश्चयनामध्ये 0 आणि 100% हे चुकीचं आहे. पुढं 100% आता घेतलं. इथं घेतलं त्यांनी वेगळं वेगळं. हे 100% घेतलं आणि उपादान 100% आणि हे 0% घेतलं. बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. हे जे आहे ना, 100% उपादान बरोबर आहे आणि 0% हे बरोबर आहे निमित्त. चुकीचं आहे. व्यवहार नाही. व्यवहार नाही. तुम्हाला ज्वारीचं पीठ कुठली गरम व्यवहाराने इथं 100% पाहिजे. पाहिजे होतं आणि तिथे 0% पाहिजे होतं. चुकीची आहे. हा? निश्चय आणि 100 हे चुकीचंच आहे की म्हणूनच सांगितलं. दोन्ही भूल आहे. दोन्ही चुकीचं आहे ते. ते दोन्ही चुकीचं. आता हे सगळं घेतलं इथं पण. 50% हे 100, हे 100, हे 100 आणि हे 100. बरोबर आहे का चुकीचं नाही, आहे? हे चूक आहे. का? कारण व्यवहारण्यामध्ये पण हे पहा. दोन नाही, द्रव्यांमध्ये नाही, कार्य नाही. कसं होऊ शकतं? 100% आणि हे निश्चय न्यायाने 100% करता दोन नसतो. द्रव्याचं मिळून कार्य म्हणून नाही. चुकीचं आहे. हा. द्विक्रियावाद. तुम्ही इथे व्यवहार नाही इधर म्हटलं. बराबर आहे ना? हा, हा, इथे इकडे बरोबर बरोबर आहे. आहे. व्यवहार न्यायाने दोन्ही इकडे पाहिजे. शून्य पाहिजे. इथे 100 नंतर 0 पाहिजे. इथं पाहिजे. शून्य निश्चय निश्चयाच्या न्यायाने- खाली 0 पाहिजे. म्हणजे व्यवहार न्याय बरोबर आहे परंतु निश्चय न्यायामध्ये मिस्टेक आहे. मिस्टेक आहे. उदाहरण सांगताय का? नाही बस करायचं. हा, चार आहे. खाली काय 50% घेतले ना? 50% 50%. हे उपादान 50, 50%, निमित्त 50%. आणि हे 100 आणि 0 का? हं? व्यवहारमध्ये 100 आणि 0. चुकलं दोन्ही हे चूक आहे. हे पण चूक आहे. पुढं दोन्ही चूक. निश्चय 50% हे 50% 50-50. आणि दोन्ही 50-50%. इकडं हे पण चूक का? आहे. हे पण चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही मिळून कार्य होत हे नाही. अनेक प्रकारचे आपलेच मान्यता आहेत बरं का. समजून घ्यावं खंडन, लागेल कुठं मंडन. कसं तुम्ही मानता त्यानुसार. घरामध्ये आमचं घर चालतंय तर मी आणि आमचा नवरा दोघं कमवतो म्हणून चालतंय. चालतंय. किती टक्के? 50%. 50-50 होईल ना मग ते. 50-50 मध्ये जायचं. म्हणजे 50,000 त्याचे 50,000 माझे आणि मग आमचं घर चालतंय. हा? कुठं घालायचं? असं समजून घ्या. प्रत्येक ठिकाणी जिथं त्यांनी तसंच घेतलं पुढे 90% 10% 10% 90%. असं कुठं करता बनवता येत नाही. कारण वरचं निमित्त लक्षात करता सत्य एकच आहे. निश्चयाने 100% उभारताना 0%. हा. नाही नाही, उपादानात 100% आणि व्यवहारात निमित्तामध्ये निश्चयाने निश्चयाने उपादानातच कार्य होतं हा. आणि व्यवहाराने निमित्तात होत नाही. 0. निमित्तात नाही, निमित्त करता नाही असं निमित्त सांगा. करता. दोघं करता. शंभर आहे. हा.